हॅलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 9 वेक्टर्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेक्टरचं लेक्चर नंबर 9ला सुरुवात केलेली. या कालच्या आणि आजच्या पिरियडमध्ये आपण त्या ठिकाणी वेक्टरचं 5.1 मधल्या एक्झरसाइजचे प्रॉब्लेम सॉल्व करत आहे. त्यामध्ये काही आपण डिफरंट प्रॉब्लेमसुद्धा ॲड करून राहिलो. इनडायरेक्ट असे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे. 5.1 मधले प्रॉब्लेम स्टार्ट झालेले. या ठिकाणी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, 3 पॉईंट जर कोलिनियर दाखवायचे असतील, ए बी सी दिलेले असतील तर ए बी आणि एस सीचा स्केलार मल्टिपल दाखवला. 5 प्रॉब्लेम होते. पी क्यू आर असेल तर पी क्यू आणि पी आरचा स्केलार मल्टिपल दाखवला, त्यावेळेस ते कोलिनियर असतात. ऑलरेडी त्याचं असं म्हणणं आहे हे तिन्हीच्या तिन्ही वेक्टर्स कोलिनियर आहे, त्यावेळेस तुम्हाला पीची किंमत काढायची. कालच्यासारखाच प्रॉब्लेम सॉल्व करायचा. कसा पहा, लेट स्मॉल वेक्टर ए बी सी आर पोजिशन वेक्टर ऑफ कॅपिटल ए बी सी. बरोबर आहे. वेक्टर वाटलेस तर लिहून टाकायचे इथं. वेक्टर ए इज इक्वल टू आय -2j + 2k असा बी येईल, असाच तुमचा सी येईल. मग काय म्हणायचं, बट आता तुम्हाला ए बी फाइंड आउट करायचा. मग ए बी बरोबर काय असेल तुमचा, ए बी बरोबर बी मायनस ए. ए बी बरोबर काय असेल तुमचा बी मायनस ए. आपल्याला दिलेल्या गणितामध्ये ए बी आणि ए सी या 2 टर्म काढायच्या. ए बी बरोबर कोणाला, बी मायनस ए. बी मायनस ए म्हणजे कोण येईल पहा, सरळ सरळ जर इथं पाहिलं तुम्ही तर 3 - 1 इंटू आय बी मायनस ए. इथं काय येईल प्लस पहा 1 मायनस ऑफ मायनस प्लस 2j. आता हे तुम्हाला डायरेक्ट जमलं पाहिजे पहा. 3 - 1 मायनस ऑफ मायनस प्लस 2 प्लस या ठिकाणी किती आलं पहा 1 - 2 सो मेनी के. इकडं पहा 3 - 1 आय 1 मायनस ऑफ मायनस प्लस 2j 1 - 2k. म्हणजे दिलेल्या टर्ममध्ये ए बी मस्ट बी इक्वल टू किती आला 2i + 3j - k. हा आला तुमचा ए बी. आता सिमिलरली तुम्हाला ए सी काढायचा. ए सी बरोबर काय येईल सी मायनस ए. मग सी मायनस ए कसा काढायचा पहा, डायरेक्ट काढा किंवा या पद्धतीनेही काढू शकतात. -i + pj + 3k मायनस या ठिकाणी i -2j + 2k. म्हणजे काय येईल पहा, द व्हॅल्यू ऑफ ए सी मस्ट बी इक्वल टू -i वाटलं असतं लिहा -i + pj + 2j + 3k - 2k. पहा हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा प्लस पी जे मायनस ऑफ मायनस प्लस 2j 3k - 2k. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ ए सी मस्ट बी इक्वल टू -2i इन ब्रॅकेट p + 2j + k. बरोबर आहे. आता आला दुसरी एक मेथड आहे, स्केलार ट्रिपल प्रोडक्टची प्रॉपर्टी लावली तर याला त्या पद्धतीने सुद्धा सॉल्व केला जाते. तेही आपण सांगणार आहे. सायमल्टेनियस मेथड शिकवतो. पहिले इथपर्यंत आलं. आता काय करायचं, बट गिवन काय आहे, ए बी सी आर कोप्लेन, ए बी सी आर कोलिनियर. इथं दिलेलं आहे ए बी सी आर कोलिनियर. बरोबर आहे. देअरफॉर काय असेल, ए बी कॉमा ए सी आर कोलिनियर. याचा अर्थ ए बी आणि ए सी सुद्धा त्या ठिकाणी कोलिनियर असतील. ते जर कोलिनियर असतील देअरफॉर ए बी मस्ट बी इक्वल टू कोणता तरी स्केलार मल्टिपल घ्या एम टाइम्स ए सी. ए बी मस्ट बी इक्वल टू काय ऐकला तुम्ही, एम टाइम्स ए सी. एम इज अ स्केलार मल्टिपल. एम इज स्केलार मल्टिपल. हा तुमचा दिलेला स्केलार मल्टिपल असेल. म्हणजे इथं काय असेल पहा, द व्हॅल्यू ऑफ ए बी काय आली पहा तुमची 2i + 3j - k. 2i + 3j - k मस्ट बी इक्वल टू -2i प्लस या ठिकाणी p + 2j + k प्लस काय आला तुमचा k. इथं आलं बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. मित्रांनो, इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स म्हणजे काय, दोन्ही साईडकडचे आय जे के इक्वेट करा. काय आलं पहा, इथं याची तर आपल्याला गरजच नाही, आपल्याला काढायचा पी. मग आपल्याला या ठिकाणी यम टाइम्स असेल तर यमनं मल्टिप्लाय करणार आलं आपलं पहा
बाय इक्वॅलिटी नाही, हा तुमचा गिवन वेक्टर आला इंटू सम कॉन्स्टंट आलेला आहे, तो सम कॉन्स्टंट नेसेसरी होता. इथे काय आलं पहा, ए बी इज इक्वल टू 2i प्लस 3j मायनस के इज इक्वल टू एम टाइम्स, पहा इज इक्वल टू एम टाइम्स ए सी म्हणजे तुमचा -2 आला. आता मल्टिप्लाय करून घ्या, 2i प्लस 3j मायनस के मायनस 2mi प्लस m इंटू पी प्लस 2j प्लस एम के, प्लस किती आला एम के. आता तुम्ही काय करा, आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची, पण पीची व्हॅल्यू काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एमची व्हॅल्यू काढणं नेसेसरी आहे. एमची व्हॅल्यू बाय इक्वॅलिटी ऑफ व्हेक्टर्स, कोणीही मेथडनं काढा, उत्तर सारखंच येते. मी पहिले 2 जर इक्वेट केले तर काय आलं पहा बरं, -2m इज इक्वल टू 2 इम्प्लाइज दॅट m बरोबर -1. मी जर के इक्वेट केला, के हे बघ माझी झाली इच्छा, मी के इक्वेट जर केला तर काय येईल पहा, m इज इक्वल टू सुद्धा -1 आला. कोण्याही पद्धतीने काढायचा. आता उरलेला कोण असेल पहा, m इंटू पी प्लस 2 मस्ट बी इक्वल टू 3, हा जे आणि हा जे इक्वेट करा. m इंटू पी प्लस 2 मस्ट बी इक्वल टू 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m, इथं आला तुमचा -1, p प्लस 2 इज इक्वल टू 3, मायनस पी -2 इज इक्वल टू 3, मायनस पी इज इक्वल टू 3 प्लस 2, मायनस पी इज इक्वल टू 5, दॅट इज पी इज इक्वल टू -5. असा प्रश्न तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये महाराष्ट्र बोर्ड CETमध्ये JEEमध्ये विचारू शकतात. 3 पॉईंट दिले होते ए बी सी, हे कोलिनियर आहे, त्याच्यावरून पीची किंमत काढा. लहान मुलासारखं तुम्ही ए बी काढला, ए सी काढला, बी मायनस ए सी मायनस ए बी सी जर कोलिनियर असतील तर वेक्टर ए बी ऑल्सो वेक्टर ए सी कोलिनियर. ए बी बरोबर एम टाइम्स ए सी, बरोबर तुम्ही किमती पुट केल्या, एमनं मल्टिप्लाय केला, पहिला एम काढला नंतर पी काढला. याला डबल एक मेथड दिलेली मित्रांनो पहा, ऑर ही तुमची बाय स्केलार. सुरुवातीला काय करायचं पहा, दुसऱ्या मेथडमध्ये या ठिकाणी लेट लिहायचं, लेट लिहिल्यानंतर वेक्टर ए लिहायचा, तो वेक्टर आय -2j प्लस 2k, वेक्टर बी इज इक्वल टू 3i प्लस जे प्लस के, वेक्टर सी इज इक्वल टू -i प्लस pj प्लस 3k. तुम्हाला जर प्रॉपर्टी माहीत असेल तर या मेथडनं सोडवायचं, नाही तर तुम्ही डायरेक्ट या मेथडनं सोडा. कोणतीही मेथड घेतली तरी चालते, परीक्षेमध्ये मार्क जाणार नाही. मेथड 2 पहा, ए बी सी आर कोलिनियर, इट इज गिवन, देअरफॉर बाय स्केलार ट्रिपल प्रोडक्ट. तुम्ही सांगा का सर आम्हाला शिकवलेलंच नाही, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगून राहिलो, नवीन सिलेबसमध्ये नाही, पण मी प्रॉपर्टी यूज करू शकतो. बाय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बी सी आर कोलिनियर, बाय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वेक्टर ए बी सी मस्ट बी इक्वल टू 0, और या ठिकाणी असं येते वेक्टर ए बी सी मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ असतो मॉडमध्ये टर्म लिहायची 0 लिहायची. पहिल्या कॉलममध्ये एचे कोइफिशियंट कोण आलं पहा, 1 -2 2, बीचे कोइफिशियंट 3 1 1, सीचे कोइफिशियंट -1 p3. आता ही जर तुम्हाला मेथड माहीत असेल तर घ्या, पहिली मेथड शिकवली, दुसरी काही मुलांना माहीत आहे, फिजिक्समध्ये शिकतात मुलं, आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा असतो मॅट्रायसिसमध्ये शिकवल्या जाते. हे 1 जसंच्या तसं, याचं मल्टिप्लाय करा, इथं 3 -p आलं, हे बा 1 जसंच्या तसं 3 - p, -2 याची साईन बदलवायची, 3 त्रिक 9, इथं -1 म्हणजे +1 आला, इकडं बा 3 त्रिक 9 -+1 आला, याची 30 साईन घ्यायची +2, इथं आला 3p + 1, 3p + 1 इज इक्वल टू 0. येत असेल तर पहा मेथड 1 जसाच्या तसा, 1 × 3 3, 3 - p, -2, 9 + 1 +2, 3p + 1. लास्ट स्टेप, इथं आला 3 -p, -+, इथं आलं तुमचं 10, -+, 9 + 10, इथं आलं 6p + 2 बरोबर 0. एकदम शांततेने पहा, इथं आलेलं आहे माझं 3 + 2 5 आला,
इथं माझा 6p हा p गेला, हा आला 5p प्लस 20 प्लस 5 इज इक्वल टू 0. हे बघा 6p हा p गेला, 5p राहिला, इथं 3 2 5 दैन 2 20 म्हणजे 5p मस्ट बी इक्वल टू -25, p इज इक्वल टू -5 इज द रिक्वायर्ड आन्सर. दोन्ही उत्तर सेम आले. तुम्ही कोणतीही मेथड लिहिली तर एक्झाममध्ये मार्क जात नाही, मार्काचं डिस्ट्रीब्युशन बी ठरलेलं असते. पहा एक प्रॉब्लेम आपण 2 पद्धतीने सोडवला. जर आपल्या स्केलार ट्रिपल प्रोडक्टची प्रॉपर्टी माहीत जर असली, 3 वेक्टर जर कोलिनियर असेल तर बॉक्स प्रॉडक्ट ABC याला कसं वाचतात, बॉक्स प्रॉडक्ट ABC मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजेच एचे कोइफिशियंट पहिल्या रोमध्ये, बीचे कोइफिशियंट दुसऱ्या रोमध्ये, सीचे कोइफिशियंट तिसऱ्या रोमध्ये आणि 3x3चा डिटर्मिनंट सॉल्व करा, तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर भेटते. ज्यावेळी 2-2 मेथड असतात त्यावेळेस कोणतीही मेथड एक्झाममध्ये लिहिली तर चालते. विद्यार्थी मित्रांनो, कोलिनियर व्हेक्टर्सवर, कोप्लेनर व्हेक्टर्सवर भरपूर प्रॉब्लेम आहे. या पूर्ण चॅप्टरमध्ये 2च शब्द ऐकू येतात आपल्याला, कोलिनियर कोप्लेनर, कोलिनियर कोप्लेनर. आता तुम्ही आतापर्यंत कोलिनियरचे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व केले. जर तुमच्या मल्टिपल चॉईसमध्ये विचारले असेल किंवा एखादा प्रश्न विचारलेला असेल किंवा ABC आर नॉन कोप्लेनर, देन प्रूव्ह दॅट पहिला वेक्टर दुसरा वेक्टर तिसरा वेक्टर्स हा कोलिनियर हे प्रूव्ह करा. लगेच तुम्ही म्हणसान सर नाही आम्हाला तर असंच तुम्ही शिकवलंच नाही. आतापर्यंत तुम्ही पॉईंट दिलेले होते 1 2 3 4 5 2 3 किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा टाईपचे घेतले होते. हे तर अलग आलं, काहीच नाही. त्याच्याने याच्यामध्ये थोडंसाही फरक नाही. काय करायचं पहा, लेट स्मॉल ABC आर नॉन कोप्लेनर. आता इथं तुम्हाला नंबर दिलेले होते, इथं नंबरच्या ऐवजी वेक्टर्स दिलेले असतात. जर इथे ABC वेक्टर आलेले असतील, हे बघा या पहिल्या प्रॉब्लेममध्ये ABC वेक्टर आहे, या दुसऱ्यामध्ये ABC आहे, तिसऱ्यामध्ये ABC आहे. जर तिघामध्ये ABC असेल तर PQR हे पोझिशन वेक्टर घ्यायचे. जर इथं PQR दिलेलं असेल तर ABCला पोझिशन वेक्टर घ्यायचं असेल तर मी काय म्हणतो पहा, स्मॉल वेक्टर PQR आर पोझिशन वेक्टर ऑफ गिवन वेक्टर्स. इतकं सिंपल करायचं. काय करायचं, स्मॉल वेक्टर PQR याला पोझिशन वेक्टर ऑफ गिवन वेक्टर्स म्हणायचं. म्हणजे P बरोबर काय येईल पहा, वेक्टर A मायनस वेक्टर B प्लस वेक्टर C. इथं तुम्ही IJK नाही टाकलं तरी चालेल, या ठिकाणी तुम्ही IJKच्या टर्म नाही टाकल्या तरी चालेल. तुमचा या ठिकाणी P बरोबर -A -B प्लस C. जर नंबर दिले तर IJK टाका, ऑलरेडी वेक्टर असल्यामुळं IJK टाकू नका. Q बरोबर काय येईल पहा, A प्लस B मायनस 3C. R बरोबर काय टाका पहा, A प्लस 4B मायनस 9C. मागच्या या प्रॉब्लेमचा फरक, मागं नंबर दिले होते, नंबरच्या ऐवजी वेक्टर दिले, PQR म्हणायचं. 3 पॉईंटमध्ये जर ABC असेल तर ABAC काढत होतो, जर PQR असेल तर PQPR काढा. म्हणजे मी पहिले कोण काढणार पहा, PQ. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PQ मस्ट बी इक्वल टू Q मायनस P. Q मायनस P. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Q? Q इज नथिंग बट A प्लस B मायनस 3C. मायनस न मल्टिप्लाय करा, मायनस A प्लस B मायनस C. शांततेनं PQ बरोबर कोण आलं पहा, A आणि हा A गेट कॅन्सल झाला, हा B प्लस B हा 2B आला, 3C आणि हा C मायनस 4C आला. म्हणजे यामधून भविष्यात 2 जर कॉमन काढले तिथं B मायनस 2C येईल. काय मित्रांनो, इथं B मायनस 2C, वेक्टर B मायनस 2C हा P आला. याला तुम्ही इक्वेशन 1 म्हणा. दॅट इज PQ मस्ट बी इक्वल टू 2 इन ब्रॅकेट B मायनस 2C इक्वेशन नंबर 1. यालाच तुम्ही अजून रिअरेंज करून लिहू शकता. हा तुमचा PQ आला. आता काय करायचं, PR काढायचं. आपण पहिलेच प्लॅनिंग केलेले गणित सोडवायची पद्धत PQR कोलिनियर जर सांगायचे असतील तर PQPR काढा. तशा तर प्रोबॅबिलिटी भरपूर आहे. PQPR, QPQR, RPRQ कोणची बी एक प्रोबॅबिलिटी घ्या, एक कॉमन घेतल्यावर सोपं जाते. इथं आलं R मायनस A, इथं कोण आलं पहा, A प्लस 4B मायनस 9C मायनस A प्लस B मायनस C. पहा PR जर तुमचा असेल तो आला तुमचा R मायनस P. किती आला तुमचा, R मायनस P. R मायनस P. A प्लस 4B मायनस 9C
मायनस ए प्लस बी मायनस सी. शांततेने पहा, हा कॅन्सल झाला. इथं तुमचा 4b आणि हा b, हा आला तुमचा 5b, इथं आला तुमचा -10c. इथून तुम्ही 5 कॉमन काढला, इथं आला b -2c. इथे आला तुमचा b -2c, हा आला तुमचा PR. मी काय केलं तर प्लॅनिंगमध्ये इथं जागा सोडली होती. इथे काय लिहिलं पहा, PQ/2 बरोबर b -2c, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि पुढं चालून काय म्हणा पहा, फॉर्म इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून PR जसाच्या तसा, 5 जसाच्या तसा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b -2c मस्ट बी इक्वल टू PQ/2, मस्ट बी इक्वल टू काय, PQ/2. एक लक्षात ठेवा, व्हेक्टर जर तुम्ही शिकत असाल ते व्हेक्टर लिहिणं गरजेचंच असते. हे व्हेक्टर जर तुम्ही लिहिलेलं नाही मार्क जाऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा PR मस्ट बी इक्वल टू 5/2 PQ. बरेच मुलं लिहिताना असं लिहितात, PR मस्ट बी इक्वल टू 5/2 PQ. त्यावेळेस हे रॉंग असते. कारण की व्हेक्टर जर शिकत असाल तर PR डोक्यावर व्हेक्टर लिहा, याच्या डोक्यावर व्हेक्टर लिहा, वाचताना लिहा व्हेक्टर PR व्हेक्टर PQ. म्हणजे इथे काय आलं पहा, PR मस्ट बी इक्वल टू M टाइम्स PQ. म्हणजेच काय आलं पहा, PR स्केलार मल्टिपल ऑफ PQ. देअरफॉर PR PQ कोलिनियर. PR PQ कोलिनियर जर झालेले असतील तर PR कोणापासून तयार झाला, RP पासून. PQ कोणापासून झाला, QP पासून. देअरफॉर PQR कोलिनियर. मग आता इथं जागा कमी आहे. PQR जर कोलिनियर असतील तर P म्हणजे कोण आहे, हा वेक्टर. B म्हणजे कोण आहे, हा वेक्टर. R म्हणजे कोण आहे, हा वेक्टर. देअरफॉर इथं असेल A - B + C, A + B - 3C आणि A + 4B - 9C R कोलिनियर. R कसे आले, कोलिनियर. म्हणजे हे 3 वेक्टर कोलिनियर आहे, त्याची इनडायरेक्ट भाषा तयार होते. पहा, असा प्रॉब्लेम विचारल्यानंतर बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. नंबरच्या ऐवजी जर वेक्टर दिलेले असतील तर ABC असेल तर याला PQR म्हणायचं, PQ काढायचा, PR काढायचा आणि त्यामध्ये स्केलार मल्टिपल दाखवण्याचा प्रयत्न करायचा. काही मुलांनी वेगळं डोकं लावलं जर असेल तर काय, आत्ता जसं आपण मेथड 2 तयार केली तसं PQPR घ्यायचं आणि याला असं लिहायचं, PQR मस्ट बी इक्वल टू 0. आलं पाहिजे, बरोबर आहे. खरंच तुम्ही जर त्यात किंमत टाकली तर याचं उत्तर 0 येते, हे मी पुढं सांगेल तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला. एक होमवर्क दिलेला आहे पहा, ABC आर नॉन कोप्लेनर, देन प्रूव्ह दॅट 2A - 4B + 4C, A - 2B + 4C, A - A + 2B + 4C आर कोलिनियर. काय करायचं पहा होमवर्कमध्ये, स्मॉल वेक्टर PQR आर द पोझिशन वेक्टर ऑफ गिव्हन पॉईंट्स. याचे पोझिशन वेक्टर लिहायचे, PQ काढायचा, PR काढायचं, असा स्केलार मल्टिपल लिहायचा. देअरफॉर गिव्हन पॉईंट्स आर कोलिनियर. हा तर एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचशा एक्झाममध्ये तुम्हाला विचारलेला आहे. C = I + J - 2K, B = 2I - J + K, C = 3I - K. देन फाइंड अ स्केलार M and N सच दॅट. काय दिलेलं आहे पहा, लेट स्मॉल वेक्टर C I + J - 2K, स्मॉल वेक्टर B 2I - J + K, स्मॉल वेक्टर C 3I + 0J - K. जी क्वांटिटी दिलेली नसेल तिला 0 कन्सिडर करायचं. इथं J नव्हता तर 0J घेतला. बट कंडिशन काय दिलेली आहे पहा, C = MA + NB. मनानं घेऊ नका, जे दिलेलं आहे ते घ्या. C = कोणाला, I + J - 2K = M टाइम्स A. A कोणाला पहा तुमचा, I + J - 2K. A विचारला तुम्हाला, तिथं C. प्रश्नामध्ये सरांनी काहीतरी गडबड केली. हा पहिला A असेल, दुसरा B आणि तिसरा C आहे. म्हणजे या ठिकाणी इथं तुमचा C = MB + NA दिला. C = काय दिला, MB + NA. म्हणजे C बरोबर कोणाला पहा, 3I + 0J - K M टाइम्स A. A बरोबर कोण आहे पहा, M टाइम्स A, I + J - 2K
प्लस एन टाइम्स बी. बी कोण आहे पहा आपला 2i मायनस जे प्लस के. गणित एकदम सोपं आहे, सिम्पल आहे. आता काय करायचं पहा 3i प्लस 0j मायनस के एम आय एम जे मायनस 2mk पुढं जा प्लस या ठिकाणी 2ni मायनस एन जे प्लस एन के प्लस काय आला तुमचा एन के. आता काय करायचं आयच्या टर्म इक्वेट्स करा 3i 0j मायनस के. हा आय आणि हा आय इथे किती आलं एम प्लस 2n इंटू आय. पहा एम प्लस 2n इंटू आय. जे पहा बरं जे हा जे पहा एम मायनस एन इंटू जे बरोबर आहे. के पहा प्लस मायनस 2m प्लस एन इंटू के मायनस 2m प्लस एन इंटू के. आता आपल्याला काय करायचं इक्वॅलिटी ऑफ वेक्टरचा कन्सेप्ट अप्लाय करायचा. 3 इक्वेशन तयार करायचे. 3 पैकी कोणतेही 2 इक्वेशन सॉल्व करायचे. 3 पैकी कोणतेही 2 इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे असतील ते बोर्डवर पहा. बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स म्हणजे आय जे के काय आलं पहा एम प्लस 2n इज इक्वल टू 3 इक्वेशन नंबर फर्स्ट. दुसरं किती आलं पहा एम मायनस एन इज इक्वल टू 0 इक्वेशन सेकंड. तिसरं काय आलं पहा मायनस 2m प्लस एन इज इक्वल टू मायनस 1 इक्वेशन नंबर थर्ड. कोणतेही 2 इक्वेशन सॉल्व करा. जे एकदम सोपे असतील ते घ्या. एम प्लस 2n बरोबर 3 म्हणजेच काय असेल पहा फॉर्म इक्वेशन 2 m इज इक्वल टू n इन 1. काय आलं पहा m इज इक्वल टू n प्लस 2n इज इक्वल टू 3n इज इक्वल टू 3 n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू किती आला 1. जर n इज इक्वल टू 1 आलेला असेल देअरफॉर m मस्ट बी इक्वल टू n इम्प्लाइज दॅट m मस्ट बी इक्वल टू 1. देअरफॉर गिव्हन स्केलार आर किती 1,1 दिलेल्या टर्मचा स्केलार हा तुमचा 1,1 आला. महत्त्वाचं गणित होतं. कधी कधी आपला स्केलार काढायला सांगता काही घाबरायचं नाही. ए घ्या बी घ्या सी घ्या आलेली कंडिशन पुट करा. सी बरोबर एम ए प्लस एन बीमध्ये किमती टाका मल्टिप्लाय करा आय जे के इक्वेट करा आणि दिलेला प्रॉब्लेम शांततेनं सॉल्व करायचा असेल. मित्रांनो बोर्डवरचे प्रॉब्लेम एकदा पहा. ए आणि बी हा नॉन कोलिनियर आहे आणि सी आणि डी हा कोलिनियर आहे. त्यावेळेस एक्सची किंमत काढा. आपल्याला ए बी नॉन कोलिनियर दिलेले आहे पण या ठिकाणी सी डी हे कोलिनियर आहे. लक्षात ठेवा ए कॉमा बी आर नॉन कोलिनियर हे तुम्हाला कन्फ्यूज होण्यासाठी दिलेलं आहे. या नॉन कोलिनियरपासून सी आणि डी वेक्टर तयार झालेले. बट वेक्टर सी इज इक्वल टू काय बा एक्स मायनस 2 इंटू ए प्लस बी आणि डी इज इक्वल टू कोण आहे पहा 2x प्लस 1 इंटू ए मायनस बी. बट गिवन कंडिशन काय आहे वेक्टर सी अँड डी आर कोलिनियर. म्हणजे इथं काय दिलेलं आहे सी आणि डी कोलिनियर आहे. ए बी तुमचे नॉन कोलिनियर काही प्रॉब्लेम नाही. नॉन कोलिनियरपासून सी डी तयार झाला पण सी डी कोलिनियर इट इज गिवन आहे. पहा सी डी कोण आहे तुमचा कोलिनियर. म्हणजे असं असेल सी इज स्केलार मल्टिपल ऑफ डी. सी तुमचा हा स्केलार मल्टिपल आहे डीचा. सी जर तुमचा स्केलार मल्टिपल ऑफ डी असेल देअरफॉर सी इज इक्वल टू टी टाइम्स डी किंवा डी इज इक्वल टू काही घेतलं तरी चालेल डी इज इक्वल टू सी टाइम्स टी. बरोबर आहे का. वेअर टी इज अ स्केलार. वेअर टी इज कोण आहे तुमचा स्केलार. या ठिकाणी टी इज स्केलार. आता काय करा सीची किंमत टाका. काय येईल एक्स मायनस 2 इंटू ए प्लस बी इज इक्वल टू टी इंटू डी. डी कोण आहे पहा 2x प्लस 1 इंटू ए मायनस बी. इथं काय असेल एक्स मायनस 2 इंटू ए प्लस बी इज इक्वल टू 2x प्लस 1
टी इंटू ए मायनस टी बी. पहा आतापर्यंत जे गणित सोडवले होते त्यामध्ये इक्वॅलिटी होती आय जे केची. आता इक्वॅलिटी कोणाची काय पहा, बाय इक्वॅलिटी ऑफ व्हेक्टर्स, बाय इक्वॅलिटी ऑफ व्हेक्टर्स. इक्वॅलिटी कोणाकोणाची असेल पहा, लक्ष द्या. आता इक्वॅलिटी हा ए आणि हा ए हा पहिला पॉईंट, हा बी आणि हा बी दुसरा पॉईंट. म्हणजे काय येईल पहा, इथं येईल देअरफॉर एक्स मायनस टू, एच्या शेजारचा एक्स मायनस टू, एच्या शेजारचा कोणाला पहा 2x प्लस 1 इंटू टी. हे बघ ए ड्रॉप करा, 2x प्लस 1 इंटू टी एक्स मायनस टू. आणि इकडे काय येईल पहा ऑल्सो मायनस टी बरोबर 1. हे बघ दुसऱ्या टर्ममध्ये ज्यावेळेस मी इक्वॅलिटी केली त्यावेळेस काय आलं पहा, बी बी ड्रॉप केला, मायनस टी बरोबर 1, दॅट इज टी बरोबर मायनस 1. देअरफॉर एक्स मायनस टू इंटू मायनस 1 इंटू 2x प्लस 1 ही किंमत या ठिकाणी पुट करा. काय उत्तर आहे आपलं, एक्स मायनस टू इज इक्वल टू मायनस 2x मायनस 1. हे बघ मायनस 2x मायनस 1, याला इकडं घ्या, याला इकडं घ्या, 2x प्लस एक्स इज इक्वल टू 2 मायनस 1, दॅट इज 3x इज इक्वल टू 1, दॅट इज x इज इक्वल टू 1/3 इज द रिक्वायर्ड आन्सर. आपल्याला मल्टिपल चॉईससाठी भरपूर प्रॅक्टिस करणं पडते. थेरी झाली म्हणजे एम एस टी सी ई टीचे 99% प्रॉब्लेम होतात, फक्त ऑड प्रॉब्लेम सॉल्व करून पाहायचे. सी डी जर कोलिनियर असेल तर एक्स काढा बस. सी डी इज अ स्केलर मल्टिपल ऑफ टी. व्हेक्टर एचं इक्वेट केलं, एक इक्वेशन तयार केलं. व्हेक्टर बी इक्वेट केलं, टी इज इक्वल टू -1 भेटला, आलेला टी पुट केला, एक्स इज इक्वल टू 1/3. आता पहा थोडासा ऑड प्रॉब्लेम. ऑड म्हणजे एकदम सोपा. मी या ठिकाणी उभा असेल पहा, सूर्याच्या दिशेने जर मी उभा असेल तर माझी पूर्व दिशा ही समोरची आहे, बरोबर, ईस्ट, मागची वेस्ट, बरोबर आहे, नॉर्थ आणि साऊथ असं आपण म्हणतो ना. लहान मुलासारखं आपल्याला उभं करता सूर्याच्या समोर उभं असेल, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ, पूर्व, पश्चिम, बरोबर आहे, उत्तर आणि दक्षिण अशा आपल्या दिशा अरेंज केलेल्या असतात. तिच्यावर आपल्याला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. एकदम सोपा आहे, फक्त थोडीशी भाषा बदललेली आहे पहा. द वेक्टर ए इज डायरेक्टेड ड्यू टू द नॉर्थ अँड मॉड ऑफ ए इज इक्वल टू 24. वेक्टर बी इज डायरेक्टेड ड्यू टू वेस्ट. वेक्टर बी मॉड ऑफ बी इज इक्वल टू 7. फाइंड मॉड ऑफ ए प्लस बी. आपण या ठिकाणी उभा आहे, इकडून आपण या ठिकाणी नॉर्थकडे चाललेलं आहे आणि नॉर्थकडं कुठपर्यंत गेलेलं आहे, बीकडं. तर एपासून बीचं अंतर म्हणजेच त्या ठिकाणी व्हेक्टर ए, त्या व्हेक्टर एचं अंतर 24 दिलेलं आहे. मग बीपासून तुम्ही वेस्टकडं जा, कोणीकडे जा तुम्ही, वेस्टकडं, आणि वेस्टकडं गेल्यानंतर तुम्हाला तिथं सी भेटणार आहे आणि त्या बी सीचं अंतर तुमचं 7 आहे. त्यावेळेस तुम्हाला ए सीचं अंतर डिटरमाइन करायचं असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. पहा ए बी, मी या ठिकाणी उभा आहे, इथून इथपर्यंत चालत गेलो म्हणजे ए बी अंतर माझं, म्हणजे एपासून सुरुवात केल्यानंतर मी नॉर्थकडे चालत गेलो बीपर्यंत, ते अंतर 24 होतं. म्हणजे ए बी इज इक्वल टू व्हेक्टर ए, आणि व्हेक्टर ए मस्ट बी इक्वल टू 24. व्हेक्टर ए मस्ट बी, पहा ए बी इज इक्वल टू व्हेक्टर ए आणि मॅग्निट्यूड ऑफ धिस व्हेक्टर मस्ट बी इक्वल टू, तो आला माझा 24. तो आला 24. त्याला ए म्हटलं तरी चालते किंवा कोण्याही भाषेतल्या. मॅग्निट्यूड ऑफ ए मस्ट बी इक्वल टू 24. त्याच्यानंतर मी बी जोड उभा आहे आणि बी सी मस्ट बी इक्वल टू बी, आणि मॉड ऑफ बी सी इज इक्वल टू मॉड ऑफ बी मस्ट बी इक्वल टू 7. बीपासून मी कोणाकडे गेलेलो आहे, तिथं वेस्टकडे गेलो, सीमध्ये भेटलो आणि मी ए सी जॉईन केला. तर ए सीचं अंतर मला डिटरमाइन करायला सांगितलं, दॅट इज ए सी इज टू बी डिटरमाइन. आता या डायग्रामकडे पहा. इन गिवन फिगरमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला काय जाणवते पहा. इन गिवन फिगर, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ज्यावेळेस तुम्ही उभं राहसाल, इथून इथपर्यंत जासाल, इथं आपोआप 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. मग तुम्हाला वेस्टचं जायचं का ईस्टकडे जायचं तुम्ही ठरवा, पण जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं तशी डायग्राम बनवायची. डायग्राम नॉट नेसेसरी आहे, आपल्याला फक्त गणित तयार करायचं. इकडेही गेले आणि इकडेही गेले, तुम्ही जोडलं तर राईट अँगल ट्रायंगलच तयार होतो. आता तुम्ही इथं गेले आणि हा जोडला, राईट अँगल गेले, इथं गेले तो जोडला, तो बी राईट अँगल ट्रायंगल येतो. डिस्टन्स आहे, डिस्टन्स असल्यामुळे पॉझिटिव्ह येणार. मग इन ट्रायंगल ए बी सी असं येईल पहा. बाय ट्रायंगल लॉ,
बाय कोणचा लॉ? ट्रायंगल लॉ. काय असेल ट्रायंगल लॉ पहा, ए सीचा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू ए बीचा स्क्वेअर प्लस बी सीचा स्क्वेअर. ए सीचा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू त्या ठिकाणी ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असं उत्तर येईल. मला याची लेंथ पाहिजे जर असेल तर लेंथमध्ये काय येईल पहा, ए बीचा स्क्वेअर म्हणजे 24चा स्क्वेअर प्लस 7चा स्क्वेअर हा आला तुमचा 576 प्लस 49. 24चा वर्ग 5 पाहिजे टायमावर, विसरला तर गणित जाते तिथं. 576 आधी 749 हा आला 625, हा आला ए सीचा स्क्वेअर. बरोबर आहे. दॅट इज डिस्टन्स असल्यामुळं ए सी मस्ट बी इक्वल टू 25. ए सी मस्ट बी इक्वल टू 25 and the value of AC must be equal to A plus B and this A plus B must be equal to 25 युनिट. तुम्हाला तर प्रॉब्लेम बी सॉल्व करायची गरज नाही. डोकं जर लावलं तर हा 24 हा 7 आला. कोणची डायरेक्शन दिली तुम्ही जर तिथं उभे राहिले आणि टर्न मारला तो 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. हा 24 हा 7 उरलेला तुमचा किती असेल? 25. बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी तुम्हाला पायथागोरस थेरम लावून उत्तर सॉल्व करायचं. ए बी दिला ए, त्याची किंमत दिली 24. बी सी दिला बी, त्याची किंमत दिली 7. तुम्हाला ए सी फाइंड आउट करायचा. पायथागोरस थेरम लावा. द व्हॅल्यू ऑफ ए सी मस्ट बी इक्वल टू 24. अशा प्रकारे तुम्ही 5.1 मधले बरेचसे प्रॉब्लेम शिकले. So stop here. Thank you.